नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सिमिलॅरिटी टॉपिकचा प्रॅक्टिस सेट 1.3 याचा पार्ट सेकंड बघणार आहोत. या पार्ट सेकंड मध्ये आपण क्वेश्चन नंबर 6 पासून ते क्वेश्चन नंबर 9 पर्यंतचे अशा पद्धतीने सोल्युशन डिस्कस करणार आहे. जर तुम्ही याच्या आधीचा पार्ट जर बघितला नसेल तर तुम्ही पहिल्यांदा 1.3 चा पार्ट फर्स्ट बघून घ्या. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही आय बटनवरती क्लिक करून सुद्धा तो व्हिडिओ बघू शकता. त्यानंतरच तुम्ही हा व्हिडिओ बघायला सुरुवात करा. जर तुम्हाला पहिलं बेसिक्स माहित नसतील, बेसिक कच्च्या राहिलेले असतील तर तुम्ही डायरेक्ट हा व्हिडिओ बघू नका, कारण की तुम्हाला याच्यामध्ये काही समजणार नाही. सो पहिल्यांदा तुम्ही क्वेश्चन नंबर 1 to 5 क्लिअर करून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही हा व्हिडिओ बघा. त्यापूर्वी हा व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरू करूयात. सिमिलॅरिटी टॉपिक प्रॅक्टिस सेट 1.3 मधील 6वा क्वेश्चन आपण पहिल्यांदा सॉल्व्ह करूयात. क्वेश्चन मध्ये काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इन ट्रॅपेझियम एबीसीडी फिगर नंबर 1.60 साइड AB म्हणजे सी साइड AB इज पॅरलल टू DC, डायगोनल AC अँड डायगोनल BD इंटरसेक्ट ऍट पॉइंट O. आणि त्यानंतर तुम्हाला काही साइड्सच्या लेंथ दिलेले आहेत. AB 20 दिलेले आहे, DC 6, OB 15 दिलेले आहे, OD फाइंड आउट करायचं आहे. तर आता पहिल्यांदा काय करायचं याच्यामध्ये, हा तर एक ट्रॅपेझियम आहे, ओके. आणि त्याच्यामध्ये अजून एक माहिती काय आहे तुम्हाला की AB आणि CD पॅरलल आहेत. म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टीचा वापर पहिल्यांदा करता येणार आहे. AB पॅरलल टू साइड DC. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय मेजरमेंट दिलेले आहेत की जसं की AB. आता आपण बघूयात की ह्या ज्या मेजरमेंट दिलेले आहेत तुम्हाला टोटल, म्हणजे ह्या लाईन्स AB, DC, OB आणि OD. तर तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजेच OD फाइंड आउट करण्यासाठी पहिल्यांदा ह्या ज्या साइड्स दिलेले आहेत ह्या साइडला कंटेन करणारे दोन ट्रायंगल कोणते ते तुम्हाला मात्र शोधावं लागेल पहिल्यांदा. म्हणजे आता बघा AB आणि OB, आता समजून घ्या AB आणि OB ह्याला कंटेन करणारा कोणता ट्रायंगल आहे, ट्रायंगल OAB. म्हणजे हा ट्रायंगल आहे. सपोज ह्याला आपण ट्रायंगल नंबर 1 म्हणूयात, म्हणजे खालचा ट्रायंगल तर भेटला. त्याच्यानंतर आता बघा OD जो फाइंड करायचा आहे तो, आणि DC. आता बघा DC म्हणजे हा वरचा आणि OD म्हणजेच कोणता ट्रायंगल झाला, DC आणि OD ला कंटेन करणारा ट्रायंगल COD. म्हणजे ह्याला तात्पुरता आपण ट्रायंगल नंबर 2 म्हणूयात. म्हणजे आपल्याला दोन ट्रायंगल भेटले. असे दोन ट्रायंगल तुम्हाला शोधायचे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला गिवन इन्फॉर्मेशनचा यूज करता येईल. आणि पहिल्यांदा काय करायचं, हे दोन ट्रायंगल तुम्हाला सिमिलर दाखवायला लागतील आणि त्याच्यानंतर मग करस्पॉन्डिंग साइड आर इन प्रोपोर्शन हे टेक्निक तुम्ही वापरू शकता. आता पहिल्यांदा आपण हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवण्याचा प्रयत्न करूयात. आता गिवन मध्ये काय काय दिले बघा. इन ट्रॅपेझियम ABCD, इन ट्रॅपेझियम ABCD साइड AB पॅरलल टू साइड DC. अशा पद्धतीने हे एक गिवन आहे. त्यानंतर तुम्हाला हे काहीतरी मेजरमेंट दिलेले. आता AB आणि CD पॅरलल आहे. त्यानंतर आता आपण बघूयात इन ट्रायंगल COD अँड ट्रायंगल AOB, इन ट्रायंगल COD अँड ट्रायंगल AOB, ट्रायंगल AOB, angle COD, angle COD is congruent to angle AOB. ह्याचं कारण काय, कारण की हा अँगल आणि हा वरचा अँगल, कारण की ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट, ऑपोजिट अँगल्स. त्यानंतर आता AB आणि CD पॅरलल असल्यामुळे, म्हणजे ही साइड AB आणि CD पॅरलल असल्यामुळे त्याच्यामुळे तयार होणारे अल्टरनेट अँगल्स कसे असणार आहेत, कॉन्ग्रंट असणार आहेत. म्हणजे हे दोन अँगल, सपोज हा D अँगल आणि हा B अँगल, आणि समजा थोड्या वेळासाठी BD हा ट्रान्सव्हर्सल आहे, ओके. हे लक्षात आलं का तुमच्या? म्हणजेच कोणते दोन अँगल, अँगल
CDO, angle CDO is congruent to angle ABO, angle ABO. Since AB parallel to CD, AB parallel to CD, and BD is transversal, and suppose BD is transversal, कॉमा अजून दुसरं कारण काय, अल्टरनेट अँगल्स. अशा पद्धतीने ह्या दोन ट्रायंगल मध्ये दोन अँगल कॉन्ग्रंट भेटले, दोन अँगल कॉन्ग्रंट म्हणून ते दोन ट्रायंगल कसे झाले, सिमिलर झाले बाय अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. देअरफॉर ट्रायंगल COD is similar to triangle AOB since by a test of similarity. अशा पद्धतीने हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. देअरफॉर दोन ट्रायंगल सिमिलर म्हणून त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शन मध्ये, म्हणजेच पहिल्यांदा COD मध्ये पहिल्यांदा आपण घेऊयात CD अपॉन CD ची करस्पॉन्डिंग साइड कोणती असणार आहे, ह्याला पॅरलल असलेली ही साइड, CD ला करस्पॉन्डिंग साइड AB, आणि दुसरी साइड कोणती दिलेली आहे तुम्हाला, CD आणि OD फाइंड करायचं आहे तुम्हाला. CD आणि OD फाइंड करायचं आहे, म्हणजे OD वरती OD डिवायडेड बाय OD ला करस्पॉन्डन्स कोणता असणार आहे, OD ला करस्पॉन्डन्स OB. ह्याचं रिझन काय, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल म्हणजे CSST. देअरफॉर CD माहिती आहे तुम्हाला, CD आहे 6 डिवायडेड बाय AB आहे 20 इज इक्वल्स टू OD फाइंड आउट करायचं आहे, OD डिवायडेड बाय OB आहे 15. देअरफॉर 6 into 15 डिवायडेड बाय 20 इज इक्वल्स टू OD. देअरफॉर इथे आता 5 ने डिवाइड होतोय, 5 3 जा 15, 5 4 जा 20, पुन्हा ह्या 4 ने वरती आता भाग पूर्ण जात नाही, म्हणजे इथं काय करूयात आपण आता, 2 त्रिक 6 करू आणि इथं 2 दुनी 4 करूयात, म्हणजेच वरती राहिलं 3 त्रिक 9 डिवायडेड बाय 2, 9 डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू OD. देअरफॉर OD इज इक्वल्स टू 9 चा हाफ किती असतं, 4.5, म्हणजेच OD मिळाला तुम्हाला 4.5, आणि हेच तुमचं करेक्ट आन्सर आहे. अशा पद्धतीने हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. पहिल्यांदा काय करावं लागेल तुम्हाला, ह्या दोन ट्रायंगल मध्ये सिमिलॅरिटी दाखवावी लागेल, आणि ती सिमिलॅरिटी आपण दाखवली ए टेस्ट नुसार, म्हणजेच त्याच्यामध्ये एक अँगल ऑपोजिट आहे आणि AB आणि CD पॅरलल असल्यामुळे त्याने बनवलेले हे झेड शेपचे अँगल दोन काय झाले, अल्टरनेट अँगल झाले, त्यामुळे हे दोन ट्रायंगल सिमिलर, आणि त्यामुळे काय झालं, करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शन मध्ये. अशा पद्धतीने तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. हा क्वेश्चन बोर्डच्या एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. हा क्वेश्चन तुम्ही बोर्ड एक्झामसाठी नक्की करून जावा, तुम्हाला हा क्वेश्चन बऱ्याच वेळेला प्रिव्हियस इयर मध्ये विचारलेला आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. प्रॅक्टिस सेट 1.3 मधला 7 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला काय दिलंय बघा, गिवन मध्ये क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलेलोग्राम. मग आता इथं गिवन तुम्हाला जे दिलंय ते लिहून घेऊयात. क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलेलोग्राम. आणि पॉइंट E हा जो पॉइंट आहे E पॉइंट इज ऑन साइड BC. लाइन DE इंटरसेक्ट, म्हणजे ही लाइन DE इंटरसेक्ट्स रे AB ऍट पॉइंट T. म्हणजेच त्यांनी काय म्हटलंय, E पॉइंट हा साइड BC वरती आहे, ABCD हा पॅरलोग्राम आहे, आणि जो DE आहे DE आणि हा AB एकमेकाला पुढे वाढवल्यानंतर कुठे छेदतायत, एकमेकाला इंटरसेक्ट करतायत पॉइंट T मध्ये. तर तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की DE इंटू BE म्हणजेच हे DE इंटू BE इज इक्वल्स टू CE इंटू T. हा प्रोडक्ट इक्वल आहे असं तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. आता गिवन मध्ये ABCD इज अ पॅरलोग्राम. तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे ते आपण लिहूयात. टू प्रूव्ह मध्ये काय करायचं आहे, DE इंटू BE
इज इक्वल्स टू सीई इंटू टी. अशा पद्धतीने हे प्रूव्ह करायचं आहे. आता पहिल्यांदा गोष्टी समजून घ्या ह्याच्यातल्या, आपण उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं आहे ते. पहिल्यांदा तुम्हाला एबीसीडी हा पॅरलोग्राम आहे हे तरी माहिती आहे. आता जसं तुम्ही 6 नंबरच्या क्वेश्चन मध्ये केलं तसं ज्या गोष्टी तुम्हाला प्रूव्ह करायच्या असतात ना, किंवा ज्या गोष्टी गिवन दिलेल्या असतात त्याचा यूज करून तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचायचं असते. आणि हीच खरी जॉमेट्री असते. तुम्हाला जॉमेट्री समजून घेणं खूप महत्वाचं आहे, ना की प्रूफ पाठ करून जाणं. तुम्हाला जॉमेट्री समजली पाहिजे. समजली की जॉमेट्री खूप सोपी आहे. बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असू देत तर तुम्हाला जॉमेट्री नक्की समजेल. आता ह्याची हिंट काय असते नेहमी लक्षात ठेवा. जे तुम्हाला प्रूव्ह करायचं असते ना ते पहिल्यांदा डायग्राम मध्ये शोधायचं ते कुठं आहे. आता बघा एक गोष्ट समजून घ्या. डी आणि बीई कुठं आहे बघा. डीई म्हणजे इथं आहे. डीई आणि बीई म्हणजे डीई कोणत्या ट्रायंगल मध्ये कंटेन करते. डीई कुणाला कंटेन करते बघा बघू. डीई म्हणजे हा तो ट्रायंगल आहे डीई सी. आणि बीई जो आहे तो कुठल्या ट्रायंगल मध्ये येतोय बीई. आता बघा बीई टी ह्या खालच्या ट्रायंगल मध्ये येते. म्हणजे तुमचे 2 ट्रायंगल सिलेक्ट झाले का फायनली. कोणते 2 ट्रायंगल आहेत ते. हे 2 ट्रायंगल आहेत 1 आणि 2. ओके. अशा पद्धतीने ट्रायंगलचं पहिल्यांदा सिलेक्शन करायचं आणि तुमचं टार्गेट सेम असतं की त्या 2 ट्रायंगलला सिमिलर दाखवायचं. आणि सिमिलर दाखवलं की रेशो प्रोपोर्शन मध्ये घेतला की तुम्हाला उत्तर भेटून जातं. इतका सोपा प्रूफ असतोय. फक्त प्रूफ समजून घ्या. पहिल्यांदा बघा डीई आणि बीई बघितलं आपण. डीई आणि बीई. नंतर बघा आता एकदा सीई आणि टीई कुठे आहे बघा. सीई आणि टीई म्हणजे ह्या 2 गोष्टी वरच्या ट्रायंगल मध्ये आहेत आणि खालच्या 2 गोष्टी आहेत ती ह्या ट्रायंगल मध्ये आहेत. आता आपण काय करूयात ह्या 2 ट्रायंगलला सिमिलर दाखवण्याचा प्रयत्न करूयात. त्याच्यामध्ये आता तुम्ही एक बिंदास्त एक गोष्ट सांगू शकता बघा. बघूनच पहिल्यांदा हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट असणार आहे ऑब्व्हियसली. कारण की का सांग. कारण की हे 2 अँगल ऑपोजिट अँगल्स आहेत. म्हणजे हे 2 तर अँगल मिळाले तुम्हाला नो डाऊट ह्याच्यामध्ये. आता त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक अँगलची गरज आहे. म्हणजे कमीत कमी 2 अँगल जरी भेटले तरी बस झालं आपल्याला. आता एक माहिती काय आहे बघा महत्वाची. एबीसीडी हा पॅरलोग्राम आहे. ओके. एबीसीडी पॅरलोग्राम आहे म्हणजेच काय एबी साइड डीसी ला पॅरलल असणार आहे. म्हणजेच ऑब्व्हियसली काय ए टू टी म्हणजे ए टी ही पॅरलल असणार आहे सीडी ला. म्हणजेच काय ए टी हे टोटल किंवा तुम्ही ह्याला हे पण म्हणू शकता बीटी पण म्हणू शकता इज पॅरलल टू डीसी. मग कोणते 2 अँगल इक्वल होणार अजून. म्हणजे अल्टरनेट अँगल कोणते कोणते. हा अँगल टी आणि हा अँगल डी. अशा पद्धतीने हे 2 अँगल पण इक्वल असणार आहेत. ओके. म्हणजे डीटी तुमचा काय झाला ट्रान्सव्हर्सल झाला. हे 2 अँगल इक्वल झाले का. म्हणजे अल्टरनेट अँगल नुसार हे 2 अँगल इक्वल. म्हणजे हे 2 ट्रायंगल सिमिलर झाले. ट्रायंगल सिमिलर झाले की ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत प्रूफ मध्ये तेवढ्यांचा रेशो घ्यायचा आणि क्रॉस मल्टिप्लाय करायचं. सिंपल. अशा पद्धतीने हा प्रूफ होऊन जातोय. आता आपण एक एक स्टेप वाईज सगळ्या गोष्टी लिहून काढूयात. आता प्रूफ मध्ये बघा. इन ट्रायंगल सीईडी किंवा डीईसी. इन ट्रायंगल डीईसी अँड ट्रायंगल डीईसी बीईटी. इन ट्रायंगल बीईटी. अँगल डीईसी इज कॉन्ग्रंट टू अँगल बीईटी. बीईटी ह्याचं रिझन आहे ऑपोजिट अँगल. ऑपोजिट अँगल्स. आता दुसरी गोष्ट एबीसीडी पॅरलोग्राम असल्यामुळे एबी हा पॅरलल आहे किंवा एटी पॅरलल आहे सीडी ला असं म्हणूयात आपण. आणि डीटी हा काय असणार आहे तुमचा ट्रान्सव्हर्सल. ओके. म्हणजे अँगल कोणते झाले बीटीई. आता सांगितलेलं तुम्हाला बीटीई. अँगल बीटीई इज कॉन्ग्रंट टू अँगल सीडीई. अँगल सीडीई. ह्याचं रिझन अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स. आणि अजून एटी इज पॅरलल टू सीडी अँड dt is a transversal and dt is a transversal. dt is a transversal. Therefore 2 triangle similar. Therefore final आता triangle DEC
इज सिमिलर टू ट्रायंगल बीईटी. बीईटी अशा पद्धतीने हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. देअरफॉर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. म्हणजेच बीई अपॉन सीई, बीई अपॉन सीई म्हणजे इथं पहिल्यांदा आपण ट्रायंगल डीईसी घेतलाय म्हणजे सीई लिहूयात आपण पहिल्यांदा. ह्याच्यामध्ये बीई अपॉन सीई इज इक्वल्स टू ईटी अपॉन ईडी. ईटी अपॉन ईडी कारण ह्याचं करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. देअरफॉर आता फक्त सिम्पली काय करायचं फायनल स्टेजला क्रॉस मल्टिप्लाय करायचं म्हणजे बीई इंटू डी, ई इंटू बी इज इक्वल्स टू सी इंटू टी, सी इंटू टी. हेच प्रूव्ड. अशा पद्धतीने हा फायनली प्रूव्ह झाला. हा क्वेश्चन पण बोर्ड एक्झाम मध्ये भरपूर वेळा विचारलेला आहे. ह्या क्वेश्चनचा पण इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. हा क्वेश्चन तुम्ही नक्की करून जावा. बोर्ड एक्झाम साठी हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित करून जावा. ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला टेक्निक काय वापरायचे की हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आणि फक्त करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शन मध्ये लिहायचे. एवढंच फक्त ह्याच्यामध्ये महत्वाचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 8. In figure, segment AC and segment BD intersect at point P and AP upon CP म्हणजे हे AP upon PC is equals to BP upon PD. हा रेशो तुम्हाला इक्वल दिलेला आहे. ह्या दोन ट्रायंगल मधला ह्या साइडचा रेशो, दोन साइडचा रेशो इक्वल दिलेला आहे. तर तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की ABP आणि CDP हे दोन ट्रायंगल म्हणजे हा एक ट्रायंगल आणि हा ट्रायंगल सिमिलर आहेत. मग ऑब्व्हियसली आपल्याला त्यांनी निम्म काम तर आपल्याला त्यांनीच करून दिलेलं आहे की ह्या दोन ट्रायंगल मध्ये दोन साइड सिमिलर आहेत किंवा दोन साइड प्रपोर्शन मध्ये आहेत. दोन साइड प्रपोर्शन मध्ये आहेत आणि ऑब्व्हियसली हा अँगल तर इक्वलच आहे नेहमीप्रमाणे. हे दोन अँगल कसले व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आणि त्यांच्या मध्ये जो अँगल आहे त्या ह्या दोन साइड आहेत एपी आणि पीसी. त्याच पद्धतीने बीपी आणि पीडी म्हणजे दोन साइड एका अँगलला कंटेन करतायत. म्हणजे साइड पुन्हा ही अँगल आणि ही झाली साइड. म्हणजे हे दोन ट्रायंगल कसे झाले साइड अँगल साइड टेस्ट नुसार सिमिलर झाले. सिंपल प्रूफ आहे हा एकदम. क्वेश्चन नंबर 8 हा खूप सोपा प्रूफ आहे. त्याच्यामध्ये एक ऑलरेडी गोष्ट दिलेली आहे. तुम्हाला फक्त काय लिहायचं आहे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आणि साइड अँगल साइड टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर. ओके आता आपण हा प्रूफ व्यवस्थित लिहूयात. काय काय दिले बघा ह्याच्यामध्ये. गिवन तुम्हाला काय काय दिलंय ए बी आणि बीडी पॉइंट पी मध्ये इंटरसेक्ट करतायत आणि हे गोष्ट दिलेली आहे. आता बघा इन ट्रायंगल ABP and triangle CDP AP upon CP is equals to BP upon DP. Reason given. त्यानंतर angle APB is congruent to angle DPC. Reason opposite angles. Therefore triangle ABP is similar to triangle CDP कारण की by साइड अँगल साइड टेस्ट SAS टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. अशा पद्धतीने हा एक सिंपल प्रूफ होता क्वेश्चन नंबर 8 मध्ये. एकदम सोपा आहे. पहिल्यांदा तुम्हाला दोन साइड प्रपोर्शन मध्ये दिलेलेच आहेत त्यांनी त्याला गिवन म्हणा आणि त्याच्यानंतर हे दोन अँगल म्हणजे अँगल पी जो आहे तो ऑपोजिट अँगल आहे म्हणजे शी झालं साइड अँगल साइड टेस्ट आणि अशा पद्धतीने 8वा क्वेश्चन झालेला आहे. हा क्वेश्चन बघितल्यानंतर आपण पुढचा आणि शेवटचा क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय काय दिले बघा. नेहमीप्रमाणे इथं पण टेक्निक आहे. जे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे त्या प्रूफचा आधार घेऊन तुम्हाला पहिल्यांदा ट्रायंगल सिलेक्ट करावं लागतात. म्हणजे ह्याचा आधार घ्यायचा जे प्रूव्ह करायचा आहे त्याचा.
CA स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD. म्हणजे ह्या साईड कोणत्या दोन ट्रायंगल मध्ये कंटेन होत आहेत ते बघायचं आणि ते दोन ट्रायंगल फक्त सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानुसार तुम्हाला प्रूफ लिहायचं आहे. आता बघा ऍक्च्युली तुम्हाला प्रूफ काय करायचं आहे, एकदा मी कच्चं जरा तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. प्रूफ काय करायचं आहे बघा, CA स्क्वेअर इज इक्वल्स टू CB इंटू CD. ऍक्च्युली तुम्हाला CA स्क्वेअर प्रूफ करायचं आहे म्हणजेच काय, इकडं CA इंटू CA असणार आहे. ठीक आहे, CA इंटू CA इज इक्वल्स टू CB इंटू CD. मग त्याच्यानुसार हा CA आणि एक CB खाली घ्यावा लागेल, कोणता तरी एक, आणि CD अपॉन CA. म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी माहित पाहिजेत, CA अपॉन CB. आता समजून घ्या थोडंसं, CA दोनदा पाहिजे. CA दोनदा म्हणजे CA काय थोडक्यात झाला, CA दोनदा आला म्हणजे CA कॉमन आला, म्हणजे ही साईड CA. असे दोन ट्रायंगल सिलेक्ट करायचे की ज्यांच्यामध्ये CA आहे दोन्हीत पण, आणि त्याच्यानंतर CB आणि CD. आता CB आणि CD कुठे आहे बघा डायग्राम मध्ये, CB म्हणजे हा मोठा ट्रायंगल, मोठी साईड. ओके, CB आणि दुसरी आहे साईड CD, दुसरी साईड CD म्हणजे ही साईड, आणि CA तर दोन्ही कॉमन आहे. मग आता ह्याच्यावरून तुम्ही समजून घ्या कोणते दोन ट्रायंगल असतील ते. इन ट्रायंगल. आता ही साईड दोन्हीत आहे आणि हा मोठा ट्रायंगल म्हणजे कोणते ट्रायंगल ABC. ओके, लक्षात येते का बघा, ट्रायंगल ABC हा मोठा ट्रायंगल, आणि त्याच्यानंतर दुसरा ट्रायंगल कोणता, ट्रायंगल ADC हा छोटा ट्रायंगल. त्याच्यामध्ये तुम्हाला हा अँगल आणि हा अँगल सेम दिलेला आहे बघा, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल सेम आहे, हे गिवन आहे तुम्हाला. म्हणजे BAC आणि ADC हे दोन अँगल. पहिल्यांदा ट्रायंगलचं सिलेक्शन कसं केलं कळलं तुम्हाला, ह्याच्यावरून कळालं असेल, ह्या रफ वरून तुम्हाला लक्षात आलं असेल की कोणते दोन ट्रायंगल सिलेक्ट करायचे. आता आपण बघूयात इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADC. अँगल BAC इज इक्वल टू किंवा कॉन्ग्रंट अँगल ADC. रिझन गिवन. त्याच्यानंतर अँगल बघा, आता अँगल C हा दोन्हीत आहे बघा. अँगल C हा अँगल दोन्हीत कॉमन आहे बघा. ABC म्हणजे इथं पण आहे आणि ADC इथं पण आहे, म्हणजे दोन्ही ट्रायंगल मध्ये अँगल C हा कॉमन अँगल आहे. म्हणजे अजून एक आपल्याला जो अँगल पाहिजे होता तो मिळाला. अँगल ACB इज कॉन्ग्रंट टू अँगल ACD. रिझन कॉमन अँगल. देअरफॉर ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल ADC. हे दोन ट्रायंगल पहिल्यांदा आपण सिमिलर दाखवली बाय AA टेस्ट ऑफ सिमिलरिटी. देअरफॉर आता ह्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शन मध्ये असणार, म्हणजेच CA ला करस्पॉन्डिंग साइड घेऊयात. आता आपण CA अपॉन तुम्हाला काय करायचं आहे CD, म्हणजे CA ला करस्पॉन्डिंग साइड CA अपॉन CD इज इक्वल्स टू CB अपॉन CD. CB अपॉन हा जो CB आहे त्या CB ला असणार आहे. आता ह्या अँगलची साइड CB ना समोरची, तर ऑब्विसली ह्या अँगलची समोरची साइड CA. CB अपॉन CA. ह्याचं रिझन आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल CSST. आता क्रॉस मल्टिप्लाय करूयात. CA इंटू CA इज इक्वल्स टू CB इंटू CD. देअरफॉर CA स्क्वेअर इज इक्वल्स टू CB इंटू CD. हेच प्रूव्ड. अशा पद्धतीने हा प्रूफ झालेला आहे. CA स्क्वेअर इज इक्वल्स टू CB इंटू CD. हा क्वेश्चन पण बोर्ड एक्झामला भरपूर वेळा विचारलेला आहे. हा क्वेश्चन पण इम्पॉर्टंट आहे. हा क्वेश्चन पण तुम्ही डेफिनेटली करून जावा. हा क्वेश्चन 3 मार्कापर्यंत हा क्वेश्चन विचारला जातो बरं का. मॅक्झिमम 3 मार्क्स पर्यंत हा क्वेश्चन जातोय. हा क्वेश्चन पण तुम्ही नक्की करून जावा पेपरला. काय करायचंय पहिल्यांदा तुम्हाला जे प्रूव्ह करायचंय त्याचा आधार घेऊन मी सांगितलेले नेहमी टेक्निक लक्षात ठेवा. जे तुम्हाला प्रूव्ह करायचं असतं ना
त्यातच तुमचं उत्तर आपल्याला असते. जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही ह्या डायग्राम मध्ये 2 ट्रायंगल शोधायचे आणि सिम्पली फक्त एकच टार्गेट ठेवायचं की ते 2 ट्रायंगल तुम्ही 5 टेस्ट असतात एकूण आपल्या सिमिलरिटीच्या, त्या 5 टेस्टपैकी कुठल्या पण एका टेस्टने सिमिलर दाखवायचे, कोणत्याही जे शक्य होईल त्या टेस्टने सिमिलर दाखवा. आणि 2 अँगल जर मिळाले ना तुम्हाला तरी पण पुरेस आहे. सगळ्यात सोपी पद्धत आहे अँगल टेस्ट. जर 2 अँगल भेटले तर बरंच झालं. आता अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये 2 अँगल सिमिलर भेटलेले आहेत, त्यामुळे 2 ट्रायंगल सिमिलर झाले आणि त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड सिम्पली जे पाहिजे ते करायचं. जे ट्रायंगल सिमिलर आहेत त्यातल्या साईड्स करस्पॉन्डिंग घ्यायच्या आणि फक्त सिम्पली क्रॉस मल्टिप्लाय करायचं आणि तुम्हाला उत्तर भेटून जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. जर तुम्हाला हा क्वेश्चन किंवा ही टेक्निक आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. जे 10वीला आता सध्या आहेत त्यांच्या सोबत तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच.